नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 8625851800। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। 7/12 उतार्यावर चुका तुम्ही करणार, मग कसले पैसे मागता? खासदार विशाल पाटलांचा अधिकाऱ्यांना संतप्त सवाल। कवठे महांकाळ येथील आढावा बैठकीत विशाल पाटील चांगलेच संतापले। अनेक मुद्दे अनेक प्रश्न उपस्थित झाले, मात्र समाधानकारक एकही उत्तर नाही। सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांनी कवठे महांकाळ येथे आज घेतलेल्या आढावा बैठकीत तक्रारदार नागरिक व अधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली। तसेच या बैठकीत 7/12 उतार्यावर चुका तुम्ही करणार, अर्ज शेतकऱ्याला करायला सांगणार, अर्ज केला की त्याच्याकडून पैसे मागणार, हा काय प्रकार आहे? असा संतप्त सवाल खासदार विशालदादा पाटलांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना विचारला। विशेष करून या आढावा बैठकीत एकाने कायदा कलम तोंड पाठ करून कुठून कुठपर्यंत काय करावे लागते हे सर्व सांगितल्याने अधिकाऱ्यांसहित खासदारांची देखील बैठकीत तोंड बंद करून डोळे उघडले। खासदार विशाल पाटलांची आढावा बैठक म्हणजे केवळ टाइमपास होता की काय असा प्रश्न उपस्थित असलेल्या सर्वांना पडला। हे विरोधात आहे असे नाही, हे सत्य खासदार विशाल पाटलांनी स्वीकारायला हवे। आढावा बैठकीत एखादा वादाचा मुद्दा उपस्थित झाला की खासदार विशालदादा पाटील माईक हातात घ्यायचे, आता पुढचा मुद्दा घ्या, अधिकाऱ्यांना जायचे आहे, अशी पाठराखण करताना दिसून आले। आढावा बैठक म्हणजे वेळ काढूपणा असे चित्र दिसून आले। खासदार विशालदादा पाटील यांच्या आढावा बैठकीत महसूल खात्यातील तक्रारींचा अक्षरशः पाऊस झाला। महसूल खात्याचा नंबर आल्यानंतर तो नंबर बदलायलाच तयार नव्हता, अशी परिस्थिती आढावा बैठकीत होऊन बसली। जो तो उठायचा, महसूल खात्याची लेखी तक्रार मांडायचा। यावर प्रभावी उपाय म्हणून खासदार विशालदादा पाटील मुद्दे उपस्थित होत असताना सर्वाधिक शांत राहून मौन पाळून होते। या बैठकीला एकाने 7/12 उतार्यावर तलाठी व सर्कल जाणीवपूर्वक चुका करतात, 7/12 उतार्यावर चुकी स्वतः करतात, चूक दुरुस्त करायला शेतकऱ्यांना अर्ज करायला सांगतात, शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर चूक दुरुस्त करायला पैसे मागतात, अशी गंभीर तक्रार व सणसरीत आरोप केल्यानंतर खासदार विशालदादा पाटील चांगलेच संतापले। सगळ्या चुका तुम्ही करणार, अर्ज शेतकऱ्याला करायला सांगणार, अर्ज केल्यानंतर पैसे तुम्ही मागणार, हा कुठला प्रकार? असा सवाल विचारून अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी खासदारांनी केली। बैठकीच्या सुरुवातीला पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला सलाईन लावण्याची वेळ आली। कवठे महांकाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अंतर्गत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सर्वांचेच लक्ष आरोग्य विभागाकडे वेधले गेले। अधिकारी नोकरीच्या ठिकाणी राहत नाहीत अशी गंभीर तक्रार केल्यानंतर खासदारांनी चुका दुरुस्त करा, अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहण्यास सांगा, तसेच इतर सूचना यावेळी करण्यात आल्या। सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत काही तक्रारी करण्यात आल्या। या तक्रारीचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर खासदार विशालदादा पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करा, तक्रारी लिहून घ्या व पूर्ण करून मला सांगा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या। या बैठकीमध्ये महसूल खात्यातील एका रस्त्याबाबत एकाने प्रश्न विचारून सर्व कायदे सर्व कलम, कोणत्या कायद्याद्वारे रस्ता होऊ शकतो, कोणत्या कायद्याद्वारे काय होऊ शकते याची इत्तंभूत माहिती खासदारांना व अधिकाऱ्यांना सांगून टाकली। कायद्यातील अ, ब, क, ड सहित कंसातील कलमे याचे विश्लेषण देखील या पठ्ठ्याने केले। इतकी कलमे तोंडपाठ करून सर्वांसमोर आपला प्रश्न उपस्थित करून उपस्थित असलेल्या खासदार विशालदादा पाटील व अधिकाऱ्यांचे तोंड बंद झाले, मात्र डोळे उघडले हे सर्वांनी पाहिले। या आढावा बैठकीमध्ये हरोली येथील तलाट्यांवर कामकाजाबाबत गंभीर आरोप करण्यात आले। या मुद्द्यावर खासदार विशालदादा पाटील यांनी संतप्तपणे अधिकाऱ्यांना प्रश्नाची उत्तरे द्या असे सांगून
अधिकाऱ्यांना जबाबदारपणे उत्तरे द्यायला भाग पाडले. यावेळी प्रांताधिकारी यांनी अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर झालेल्या पंचनाम्याच्या मुद्द्यावर तक्रारी झाल्यानंतर तलाठ्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव मी तुम्हाला पाठवायला सांगितला होता, तुम्ही का पाठवला नाही, असा सवाल तहसीलदार अर्चना कापसे यांना विचारल्यानंतर त्यांचे तोंड मात्र बंद झाले. याचे उत्तर तहसीलदार यांना देता आले नाही. तसेच खासदारांनी देखील या मुद्द्यावर बोलण्याचे धारिष्ट केले नाही. या बैठकीत काही ठराविक लोक माईक घेऊन वारंवार बोलत असल्याने खासदार विशालदादा पाटील चांगले संतप्त झाल्याचे सर्वांनी पाहिले. सर्वांना बोलू द्या, तुम्ही एकटेच सर्व मुद्दे मांडत आहात, बाकीच्यांनी कधी बोलायचे, त्यांचे प्रश्न कधी सोडवायचे, त्यांना बोलू द्या, असे बोलून आपला संताप व्यक्त केला. रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर खरशिंग फाट्याजवळ उड्डाणपूल का केला नाही या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी खासदार विशालदादा पाटील यांनी खरशिंग फाट्याला सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू आहे, लवकरच काम पूर्ण होईल, लवकरच सर्वांना त्यावरून प्रवास करता येईल असे सांगितले. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या काही जणांनी उड्डाणपूलच का नाही असा सवाल उपस्थित केल्यानंतर खासदारांनी सर्व्हिस रस्ता केलेला असताना उड्डाणपुलाची गरजच काय असा प्रतिप्रश्न त्यांना विचारला. उड्डाणपुलासाठी तुम्ही का प्रयत्न करीत नाही असा सवाल खासदारांना विचारल्यानंतर खासदारांनी त्यांना तुम्ही प्रयत्न करा, मंजूर करून आणा असे सांगितले. यावेळी आम्ही तुम्हाला खासदार केले आहे, दिल्लीला तुम्हाला पाठविले आहे, ते काम तुमचे आहे, तुम्ही करा, आम्हाला कशाला सांगताय, तुमचे काम तुम्ही करायला नको का, असे बोलल्यानंतर या बैठकीतील वातावरणाचा मूडच बदलला. काही जण जाणीवपूर्वक खासदारांना टार्गेट करीत आहेत असे दिसून आले. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याध, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.